इंद्रायणीचं पसायदान. 12 ऑगस्ट मराठीचा वात्सल्य सोहळा. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक गुंजन संतोषकुमार मुळावकर. माणसाचा त्याच्या भाषेवर खूप जीव असतो. माणूस त्याच्या भाषेवर खूप जीव लावतो. भाषेला जीवापाड जपतो. भाषेत माणसाचा जीव असतो. भाषा माणसाची जीव की प्राण असते. भाषा माणसाची मायबोली असते. भाषा आईच्या वात्सल्यातून जन्म घेते. आईच्या वात्सल्यावर वाढते. भाषेत आईचे दूध असतं. भाषेत आईचे अश्रू असतात. भाषेत आईचं सुख असतं. भाषेत आईचं दुःख असतं. भाषेत आईच्या हाताला बसलेले चटके असतात. भाषेत आईच्या हाताला पडलेले चर्रे असतात. भाषेत आईचं पाठीवरून फिरवलेलं हात असतं. भाषेत आईची पावलं असतात. भाषेत आईच्या पायाची धूळ असते. भाषेत मायेची ऊब असते. भाषेतली आईची शिळान सगळ्यांसोबत धावणारी असते, म्हणून भाषा संकरांशी संवाद साधते. काळ्या धरतीपासून निळ्या आकाशापर्यंत अनंताशी भाषेचे आत्मीय बंध असतात. ह्या बंधात मातीचा गंध असतो. ह्या बंधात आभाळाचा पाऊस वेळात छंद असतो. भाषेत मातीचं हिरवं रान असतं. भाषेत मातीचं हिरवं गाण असतं. भाषेत माणसाची भाकर असते. भाषेत माणसाच्या सुखदुःखांचे खरेखुरे उत्सव असतात. म्हणूनच माणूस भाषेचे उत्सव साजरे करत असतो. संमेलनं, परिषदा ह्यात भाषेच्या उत्साहाला उधाण येतं. संमेलनात भाषेच्या साहित्य सुगंध अगदी थाटामाटात दरवळत असतो. हा थाटमाट काही औरच असतो. ह्या थाटामाटात सगळी आटपाट नकरं अगदी सूटबुटात आलेली असतात. अर्थात हे सूटबूट ठेवणीतलेच असतात. साहित्य संमेलनाची श्रीमंती मराठी भाषेच्या वाटेला जेवढी आली तेवढी इतर भाषांच्या वाट्याला क्वचितच आलेली असेल. मराठी साहित्य संमेलनात तर भाषेचे रंग अगदी दिलखुलासपणे उधळले जातात. संगीत मानापानापासून असंगीत संशय कल्लोळापर्यंतचे सगळे सोहळे सारख्याच दिमाखानं साजरे होतात. अनेक अकवींच्या अकवितांना वर्षानुवर्ष दाद देण्याचं मराठमोळ औदार्य इथंच पाहायला मिळतं. अकवीही तेच असतात, त्यांच्या अकविताही त्याच असतात आणि होय, दादही तीच असते. इथंच मराठी भाषेचे विकारी अविकारी सोपस्कार सुखनैव घडत राहतात. संमेलनातून गाळला गेलेला वगळला गेलेला मराठी माणूस झालं गेलं सगळं विसरून साहित्य संमेलनाच्या हाकेला ओ देत धावत जातो. कारण त्याच्यासाठी मराठीची हाक ही आईची हाक असते. गृह साहित्य परिषदेपासून विश्व साहित्य परिषदेपर्यंत ह्या हाकेला ओ देणाऱ्या मराठी भाषकांची वर्दळ असते. मानवाच्या विश्वात्मतेची संकल्पना जपणारी महाराष्ट्राची मराठी भाषा आता जागतिक व्हायला लागलेली आहे. मानवी जीवनातल्या सर्व क्षेत्रातलं अक्षर वाङ्मय शोधायला लागली आहे. अमृताची पैज जिंकणारं मराठीचं वात्सल्य आता सगळ्या जगाचं व्हायला लागलं आहे. मराठीचा पहिला जागतिक वात्सल्य सोहळा मुंबईला पहिली मराठी जागतिक परिषद ह्या नावानं 12 ऑगस्ट 1989 थाटामाटात संपन्न झाला. वेडात मराठी वीर दौडले साथ ही मराठी तडफ तेवढ्याच तडफदार शब्दात मांडणारे क्रांतीचा जय जयकार, क्रांतीच्या क्रांतिकारी ज्वलंत आणि बुलंद शब्दात मुखरित करणारे कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज ह्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. सगळं जग ह्या मराठी जागतिक परिषदेकडे पाहताना स्थिमीन झालं होतं.